सन्मान हा केवळ व्यक्तीचा नसतो, तर त्याने देशासाठी दिलेल्या योगदानाचा आणि त्यागाचा असतो. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे? बरोबर, भारतरत्न. आज आपण याच राष्ट्रीय पुरस्कारांचा प्रवास पाहणार आहोत. भारताचे राष्ट्रीय पुरस्कार एक गौरवशाली प्रवास आहे. राष्ट्रीय पुरस्कार हे देशासाठी असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिले जातात. हे पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा, क्रीडा, संरक्षण अशा विविध क्षेत्रात दिले जातात. या पुरस्कारांमुळे नागरिकांमध्ये देशप्रेमाची आणि समाजसेवेची भावना निर्माण होते. नमस्कार, माझे नाव चेतन भिसे. आज मी तुम्हा सर्वांना भारताच्या राष्ट्रीय पुरस्कारांची माहिती देणार आहे. याचा मुख्य उद्देश आपल्या देशातील सर्वोच्च सन्मानांची ओळख करून देणे हा आहे. या पुरस्कारांची माहिती आपणा सर्व विद्यार्थ्यांना असावी किंवा जे स्पर्धा परीक्षा तयारी करणारे उमेदवार आहेत त्यांना देखील असावी, हा याचा प्राथमिक उद्देश आहे. की भारतातील राष्ट्रीय सन्मान किंवा पुरस्कार याविषयी आपण ज्या वेळेला ऐकतो, वाचतो, त्यावेळेला आपणाला हे माहीत असणं गरजेचं आहे. आज आपण सर्वप्रथम सर्वोच्च नागरी पुरस्कार एवढाच भाग पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण जर पुढचे पाहिले तर लष्करी सन्मान देखील आहेत, त्याशिवाय इतर महत्त्व पुरस्कार देखील आहेत. सर्वोच्च नागरी सन्मानामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असे पुरस्कार आहेत. तर सर्वोच्च लष्करी सन्मानामध्ये परमवीर चक्र, अशोक चक्र, कीर्तिचक्र, महावीर चक्र असे आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार आहे वेगळा, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहेत, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आहेत. आज आपण फक्त एवढाच भाग या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला पुरस्कार आहे आपला भारतरत्न सन्मान. आज आपण भारतरत्न सन्मानाविषयी बोलतो. हा पुरस्कार नेमका काय आहे आणि कुणाला दिला जातो याविषयी पाहूया. या पुरस्काराचा जर आपण थोडक्यात साचा पाहिला तर याचं पदक जे आहे ते पिंपळाच्या पानावर बनवलेलं आहे, जे की कास्य धातूमध्ये आहे. शिवाय याच्यामध्ये आपण पाहतो हा मधोमध सूर्य किंवा सूर्याची प्रतिमा असलेली पाहायला मिळते. शिवाय राष्ट्रीय बोधवाक्य आणि राज्यचिन्ह याच्या मागे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ह्या पुरस्काराचा जर आपण पाहिलं की याचा नेमका एरिया कोणता आहे किंवा क्षेत्र कोणतं आहे, तर साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा आणि कोणत्याही मानवी प्रयत्नांना हा पुरस्कार दिला जातो. याच्या स्थापनेचं वर्ष आहे 1954 आणि हा सर्वात पहिला जो पुरस्कार देण्यात आलेला होता तो 3 व्यक्तींना देण्यात आला होता. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती देखील होते. सी राजगोपालाचारी हे ब्रिटिश काळानंतरचे भारताचे पहिले गव्हर्नर होते आणि CV रमन हे एक शास्त्रज्ञ होते. आता मोस्ट ऑफ द प्रश्न जे आपल्याला विचारले जातात याच्यावर तो म्हणजे पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला. काही वेळेला आपण कन्फ्यूज होतो की पुरस्कार तर तिघांना दिलाय, परंतु ऑप्शनमध्ये आपल्याला एक सर्वपल्ली राधाकृष्णन हेच पाहायला मिळतात. तर याचा असं माझा तर्क आहे की सर्वपल्ली राधाकृष्णन हे पुरस्कार स्वीकारणारे पहिले व्यक्ती असावेत. त्यामुळं बऱ्याच वेळेला उत्तर सर्वपल्ली राधाकृष्णन असं दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता त्यानंतरच्या पुरस्कारांविषयी आपण पाहणार आहोत. भारतरत्न हा तर आहेच. भारतरत्न पुरस्काराची यादी पुढे मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, म्हणजे एक शॉर्ट यादी मी देणार आहे. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर आजपर्यंत हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार एकूण 53 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. 53 व्यक्ती म्हणजे 2024 साली हा पुरस्कार जे ग्रेट सायंटिस्ट होते, कृषीशास्त्रज्ञ MS स्वामीनाथन यांना देण्यात आलेला होता. तर आता तिथून पुढच्या पुरस्कारांविषयी आपण पाहूया. यानंतरचा पुढचा पुरस्कार आहे पद्मविभूषण. आता पद्मविभूषण ज्या वेळेला आपण पुरस्कार माहिती घेतो तो पद्मविभूषण पुरस्काराबद्दल पाहूया आपण की हा देखील एक हायेस्ट पद्म अवॉर्ड आहे किंवा हायेस्ट पुरस्कार आहे. या पुरस्काराच्या स्थापनेविषयी आपण पाहतो की हा 1954 मध्ये या पुरस्काराची स्थापना किंवा निर्मिती करण्यात आलेली आहे. याचं क्षेत्र देखील तेच आहे, साधारण आणि विशिष्ट सेवा आणि सर्व क्षेत्रांमध्ये. हे या ठिकाणी याचं पदक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, जे कमळाच्या फुलामध्ये असलेलं आहे. त्यानंतर याच्यानंतरचा येणारा जो पुढचा पुरस्कार आहे तो आहे पद्मभूषण पुरस्कार. पद्मभूषण पुरस्कार देखील 54 साली म्हणजे त्याच वर्षी हे स्थापन करण्यात आले. सर्व पुरस्कार आहेत कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार, कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये हे पुरस्कार देण्यात येतात. जसं की या ठिकाणी पहा साहित्य, विज्ञान,
समाजसेवा विविध क्षेत्रामध्ये या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा देण्यात येतो. देशसेवा किंवा कोणत्याही क्षेत्रात विशिष्ट विशेष बनणाऱ्या व्यक्ती यासाठी पात्र असतात. हा साहित्यामध्ये 1990 साली पु ल देशपांडे यांना मिळालेला आहे. तर क्रिकेटमध्ये 2008 साली सचिन तेंडुलकर म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांना हा मिळालेला आहे. याच्यामध्ये प्रशस्तीपत्र आहे, पदक आहे. 26 जानेवारीला हे सर्व पुरस्कार म्हणजे जेवढे नागरी पुरस्कार आहेत ते सगळे 26 जानेवारीला दिले जातात. यानंतरचा पुढचा आहे 4था सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री पुरस्कार. हा 4था नागरी सन्मान आहे भारत सरकारकडून दिला जाणारा. 1954 मध्ये हा पण निर्मित करण्यात आलेला आहे. त्याचं क्षेत्र सेम आहे. कला, शिक्षण, साहित्य, विज्ञान, समाजसेवा, जीवन, व्यापार, उद्योग या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीला दिला जातो. याचा पुरस्काराचं महत्त्व जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय गौरव आणि सन्मान, समाजसेवेसाठी प्रेरणा, विशेष कामगिरीला मान्यता, अशा प्रकारे याचं एक थोडंसं महत्त्व असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर पुरस्काराच्या मध्ये आपण पुढे जाऊया. भारतरत्न पुरस्काराची ही छोटीशी यादी मी या ठिकाणी जोडलेली आहे, ज्याच्यामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहेत ते प्रथम व्यक्ती आहेत जे शिक्षण आणि तत्वज्ञान शिवाय भारताचे उपराष्ट्रपती देखील होते. आणि उपराष्ट्रपती या नात्यानं त्यांचं काम देखील तितकंच महान आहे. यानंतर आपण पाहतो सी.व्ही. रमन हे शास्त्रज्ञ, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी वगैरे हे पंतप्रधान आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. B.R. आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकर यांना देखील हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर मिसाईल मॅन आपले भारताचे ज्यांचं नाव आहे APJ अब्दुल कलाम. त्यानंतर भारताची गान कोकिळा लता मंगेशकर यांना देखील दिलेलं आहे. त्यानंतर भारताचा प्रसिद्ध खेळाडू ज्याने 100 शतकं केलेले आहेत असा गॉड ऑफ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं सचिन तेंडुलकर यांना देखील हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर आचार्य विनोबा भावे, मदर तेरेसा, लालकृष्ण अडवाणी, प्रणव मुखर्जी अशा नामांकित व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. जसं की मगाशी सांगितलं किती व्यक्तींना देण्यात आले आहेत आतापर्यंत 53 व्यक्तींची नोंद सध्या भारत सरकारकडे आहे की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाले आहेत. आगामी भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळेल हे तुम्हाला काय वाटते हे तुम्ही मला कळवायचं आहे खाली कमेंटमध्ये. त्यानंतर पुढे पहा भारतरत्न प्राप्त पुरस्कार पहिली मराठी व्यक्ती कोण याविषयी देखील तुम्हाला मला कळवायचं आहे. बघा अशा पद्धतीनं तुम्हाला या पुरस्कारांविषयी मी माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर हा माझा चॅनल आहे TR चेतन बिसे हा यूट्यूबचा चॅनल आहे आणि इंस्टाग्रामला हे माझं पेज आहे चेतन बिसे 96. तर हे दोन्ही तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी तुम्हाला नवीन काही विषय ऐकायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या दिलेल्या वेळेबद्दल मी आपले आभारी आहोत. धन्यवाद.